तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी आपण मागच्या एंड सेम साठी जी PYQ सिरीज स्टार्ट केली तीच कंटिन्यू करत आपण एंड सेम साठी चालू केली आहे. त्याच्यामध्ये आपण हा दुसरा क्वेश्चन बघितला आहे. हा क्वेश्चन मध्ये काय विचारलं त्याने FSK ट्रान्समीटर अँड रिसिव्हर विथ सुटेबल ब्लॉक डायग्राम. हा क्वेश्चन 2-3 वेळेस रिपीट झालेला आहे म्हणजे हा VVIP क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे एक रिसिव्हर आणि आणि ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम आपल्याला याच्यामध्ये काढायची आणि ती एक्सप्लेन करायची. फुल्ली एक्सप्लेन सांगतो तुम्हाला आणि कशी डायग्राम काढायची, कोणची डायग्राम काढायची आणि किती लिहायचं सांगतो आणि जितके सांगतो तितकं करा. 100% सांगतो. फुल मार्क या क्वेश्चनला तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार. तर सगळ्यात पहिलं आपल्याला ब्लॉक डायग्राम समजून घ्यायची. हे बघा इथं इनपुट आपण बीट मध्ये देतोय. नंबर्स ऑफ बीट द्यायचे आपल्याला. एक बीट द्यायचं नाही याच्यात. नंबर्स ऑफ बीट द्यायचे. आता ते काय करायचंय जे नंबर ऑफ बीट आहे आपण जर एक पेक्षा जास्त इनपुट देत असेल तर त्याला आपण एम ने रिप्रेझेंट करतो. कशाने? एम ने रिप्रेझेंट करतो. एक पेक्षा किती जरी आपल्याला बीट द्यायचे असले तर त्याला आपण एम ने रिप्रेझेंट करतो आणि 2n प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी प्रत्येक बीटसाठी एकच सिम्बॉल वापरलेला आहे फ्रिक्वेन्सीसाठी. ते आपण फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आधी बीट आहे. ओके. एन बीट आर ग्रुप म्हणजे ग्रुप टुगेदर टू फॉर्म एम symbol. M is equal to 2 raised to n. Each symbol having duration ts is equal to ntb. प्रत्येक सिम्बॉलची ड्युरेशन किती असणार आहे? ntb. प्रत्येक सिम्बॉलची ड्युरेशन किती असणार आहे? ntb. आणि प्रत्येक बीटला वेगळा सिम्बॉल असणार आहे. ओके. इतकं इथं आपल्याला क्लिअर. त्याच्यानंतर बघा इन MRFSK मॉड्युलेशन M डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर यूज टू रिप्रेझेंट M डिफरंट सिम्बॉल्स. प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी आपण डिफरंट सिम्बॉल वापरणार आहोत त्याच्यामध्ये. ओके. M डिफरंट फ्रिक्वेन्सीज रिप्रेझेंट M डिफरंट सिम्बॉल्स. ओके. त्याच्यानंतर बघा हे झालं याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे आपण थोडीशी माहिती लिहिली FSK म्हणजे कसं आहे आणि M आणि N म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला ही ब्लॉक डायग्राम आहे कशाची? ट्रान्समीटरची. ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम सोपी आणि सिंपल आहे. याच्यामध्ये 3च ब्लॉक काढायचे आपल्याला. पहिला ब्लॉक आहे सिरियल टू पॅरल कन्व्हर्टर. नंतर आहे एन बिट डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर मध्ये आपण त्याला DSC म्हणतो. आणि नंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर. हे 3 ब्लॉक आहेत. हा 1, हा 2 आणि हा 3. ओके. याच्यामध्ये बघा नंबर्स ऑफ बीट देतो आपण. एम नंबर ऑफ बीट्स म्हणजे आपण इथून याला इनपुट म्हणून दिले कशाच्या? सिरियल टू पॅरल कन्व्हर्टर. इथे काय करतो? तो स्टोअर करतो आणि त्याला सिरियल टू पॅरल कन्व्हर्ट करतो. एन नंबर्स ऑफ बीट इतकी आपण त्याला बीट देणार आहे एम बीट्स. त्याला काय करतो? तो स्टोअर करतो आधी, नंतर सिरियल टू पॅरल कन्व्हर्टर करतो आणि पुढे पास करतो. कोणाला देतो तो? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टरला. ओके. तर बघा B0 टू Bn-1 इतके बीट आपण त्याला पास केले. म्हणजे तुम्ही म्हणता एम का? आपण इथून 0 पासून स्टार्ट केलं. पहिला बीट काय? 0. टू मग काय येणार? 0 टू n-1 बीट आपण इथून पास केले. आउटपुट काय आलं? सिरियल टू पॅरल कन्व्हर्टर 0 इनपुट टू n-1 बीट इतके आपण इथून पास केले. ते कोणाला दिले आपण? एन बीट डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर DSC ला. DSC म्हणजे काय? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर. आपण ज्या बीट दिले बीट डिजिटलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय? कोणत्या फॉर्म मध्ये? 0101 या फॉर्म मध्ये असणार आहे. आपल्याला त्याला अॅनालॉग मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. हे जो ब्लॉक आहे त्याला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्ट करणार आणि त्याचं आउटपुट SMT मध्ये याला आउटपुट बाहेर येणार. ते आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरला देणार. कोणाला देणार? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरला. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरचं काम काय असतं की ते वेव्हफॉर्म जनरेट करायचं आणि त्याला आउटपुट मध्ये आपल्याला जे सिग्नल भेटेल त्यालाच म्हणतात FSK सिग्नल S(T). जे आपल्याला काय भेटणार आहे? वेव्हफॉर्म भेटणार आहे. वेव्हफॉर्म इथं काय होतं? 0101 स्क्वेअर वेव्ह इथं होती तर इथं दुसरी वेव्ह भेटणार आपल्याला. ओके. हे झालं याचं एक्सप्लेनेशन. तर आपण इथं एक्सप्लेनेशन त्याचं दिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? द फर्स्ट ट्रान्समीटर The transmitter first data is converted into the n-bit parallel group using the serial to parallel converter before using the n-bit D2 converter. म्हणजे आपलं n-bit जे आलेलं आहे त्याला आपण कशाला दिलेलं आहे? युजिंग सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टरला. बिफोर कशापेक्षा? n-bit कशाच्या? डिजिटल टू अॅनालॉग करण्याच्या आधी त्याला आपण सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टरला दिलं. आपण समजून सांगितलं तुम्हाला कसं कसं करायचंय. ते तिथे खाली लिहिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या.
समजून जाईल, तेच लिहिलेलं आहे. तर बघा मी तरी वाचून दाखवतो. D2A, DG2 म्हणजे काय? डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्टर इनपुट इज अप्लाइड टू फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर टू जनरेट द कॅरियर वेव्हफॉर्म whose द फ्रिक्वेन्सी डिटरमाइन्ड बाय मॉड्युलेटिंग सिग्नल. ते काय करतो? वेव्हफॉर्म कॅरियर वेव्हफॉर्म जनरेट करणारे कोण? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर. ओके. ते काय ड्युरेशन काय असणार आपण? TS इज इक्वल टू TB. ओके. आणि वेव्ह फॉर्म कोणचे आपले? F1, F0, F1 टू F इज इक्वल टू M-1 म्हणजे 0 पासून फ्रिक्वेन्सी स्टार्ट केली म्हणून F-1 म्हणजे आपल्याकडे पूर्वी वेव्ह फॉर्म फ्रिक्वेन्सी किती आहे? पुढे M आहे आणि बीट किती आहे? M. ओके. हा फॉर्म्युला आहे त्याचा एक PMFSK ऑफ T रूट ऑफ 2PS कॉस ओमेगा सी टी. हो, फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही. नाही आठवला तर चालेल, नाही दिला तर इतकं काही त्यांनी सांगितलेलं नाही की नक्की लिहा म्हणून. तुम्ही इतकं डायग्राम काढली आणि पण मग म्हणणं आहे की हा तुम्ही फॉर्म्युला लिहिला पाहिजे, तर चांगलं एक्सप्रेशन पडतं. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहोत? आपण MRFSK रिसिव्हर. आता रिसिव्हर ट्रान्समीटर झालं तर रिसिव्हर बघायचं. तर रिसिव्हर आणि ट्रान्समीटर मधला फरक कसा समजून घ्यायचा? जे आपल्याला FSK रिसिव्ह ट्रान्समीटर मध्ये जो आपण आउटपुट काढलाय, काय काढलाय? आउटपुट काढलाय, तो त्याच्या रिसिव्हरच्या इनपुटला म्हणून द्यायचा आपल्याला. म्हणजे एस ऑफ टी हा आपला काय झाला? आउटपुट झाला. FSKचा काय झाला? एस ऑफ टी हा आपला आउटपुट झाला, तो रिसिव्हरच्या इनपुटला द्यायचा. ओके. हे दिला आपण. त्याच्यानंतर आपण इथं एन नंबर्स ऑफ एम नंबर ऑफ बँड पास फिल्टर वापरले. F0, F1 म्हणजे आपल्याला इथून फ्रिक्वेन्सी देणार आहे. आपण वेव्ह फॉर्म आपण जनरेट केले तरी कॅरियर वेव्ह फॉर्म जनरेट केले ते कशामध्ये? ट्रान्समीटर मध्ये. आता रिसिव्हर मध्ये आपण बीट तयार करायचं, त्यासाठी आपण रिसिव्हर वापरला. जसं आधी वापरलं त्याचं उलट वापरून तयार करायचं आपल्याला बीट. ओके. त्याच्यानंतर एन नंबर ऑफ बँड पास फिल्टर ऍट F0, F1, F2, F M-1 इतके बँड पास फिल्टर, एम नंबर ऑफ बँड पास फिल्टर वापरले. त्याच्यानंतर जितके बँड पास फिल्टर वापरले तितके एनव्हलप डिटेक्टर वापरायचे आपण. ओके. प्रत्येक बँड पास फिल्टरला एक एनव्हलप डिटेक्टर जोडून द्यायचं. ओके. त्याच्यानंतर काय करायचं? डिसिजन डिव्हाइस सिलेक्टिंग द लार्जेस्ट आउटपुट. जे आपण इथं बँड पास फिल्टर वापरले, त्याच्यानंतर एनव्हलप डिटेक्टर वापरलं आणि त्याच्यानंतर जो आपल्या ज्या फ्रिक्वेन्सी सगळ्यात लार्ज फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला फक्त तो सिलेक्ट करणार, बाकीच्यांना सिलेक्ट करणार नाही, बाकीच्यांना घेणार नाही. जो सगळ्यात मोठा बीट आहे त्याला आधी सिलेक्ट करणार. बीट म्हणजे फ्रिक्वेन्सी, सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी आहे. सिलेक्टिंग लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. ओके. हे डिव्हाइस याच्यासाठी आहे, जी सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी असते तिला तो सिलेक्ट करतो आणि पुढे पास करतो आधी सगळ्यात आधी. नंतर काय? एन बिट अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर म्हणजे जे एन बिट येणार आहे आपल्याकडे, फ्रिक्वेन्सी येणार आहे, त्याला काय करतं? बीट मध्ये कन्वर्ट करायचं काम हे करतो. अॅनालॉग टू डिजिटल, जे अॅनालॉग फ्रिक्वेन्सी येणार आहे, फ्रिक्वेन्सी म्हणजे जी सगळ्यात मोठी फ्रिक्वेन्सी ती आधी सिलेक्ट करणार, त्याच्यानंतर खाली खाली येणार. ओके. त्याला नंतर अॅनालॉग टू डिजिटल म्हणजे अॅनालॉग जी फ्रिक्वेन्सी वेव्ह फॉर्म मध्ये त्याला स्क्वेअर वेव्ह मध्ये करणार. त्याचं काम कोणाचं आहे? जर अशी अशी फ्रिक्वेन्सी असली, समज अशी अशी अशी, हे झालं वेव्ह फॉर्म. वेव्ह फॉर्म अशी असणार आणि आपली बीट मध्ये कशी असणार? ती अशी असणार एकदम 0-1च्या फॉर्म मध्ये, म्हणजे कसं? डायरेक्ट स्क्वेअर वेव्ह. याला म्हणतात डिजिटल वेव्ह फॉर्म, त्याला म्हणतात स्क्वेअर वेव्ह. आणि हे आपली अॅनालॉग वेव्ह फॉर्म ते दिलं. ओके. त्याच्यानंतर जे नंबर एन बीट्स, आता आता आपण किती काय करतं? इथं फ्रिक्वेन्सी होतं, इथं बीट तयार झाले. आता B1, B0 आणि हे तयार झालं पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर. आपण इथं बघा शेवटच्या याला काय करायला पहिलं काय वापरलं होतं? सिरियल टू पॅरलल. आता इथं काय करायचं? पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टर उलट करायचं बरोबर. आणि बीट आपल्याला तयार झाले. हे झालं रिसिव्हरचं वर्किंग. आता हेच वर्किंग आपल्याला शब्दात लिहायचंय आणि ते तुम्हाला सांगतो कसं कसं लिहायचं. आता सांगितलंय तेच एक्सप्लेन, आता जे मी सांगितलंय तेच आपल्याला लिहायचंय फक्त. आणि याच्यानंतर हे झालं रिसिव्हरचा पार्ट. इतकं लिहिलं तर तुम्हाला 100% सांगतो पूर्ण मार्क भेटतील. ऍट रिसिव्हर 3 इनकमिंग सिग्नल टू अप्लाय टू द एम पॅरलल बँड पास फिल्टर. एम नंबर ऑफ बँड पास फिल्टर आपण वापरलेले, त्याचं जे आपल्याला 3 इनपुट त्यांना एक इनपुट इथं दिले, एक इथं, एक 2 आणि 3 जे सिग्नल येणार आहे आपल्याला. ओके. एन नंबर ऑफ बँड पास फिल्टरला दिले
तीन इनकमिंग सिग्नल टू अप्लाय टू एन पॅरल बँड पास फिल्टर इज फॉलोड बाय द एन्व्हलप डिटेक्टर. प्रत्येकाला एन्व्हलप डिटेक्टर इज फॉलोड बाय एन्व्हलप डिटेक्टर. दस बँड पास फिल्टर हॅव द सेंटर फ्रिक्वेन्सी. आता याच्यानंतर त्यांना बँड पास फिल्टरला हॅव द सेंट्रल फ्रिक्वेन्सी जे F0, F1, F2, F3 असे M-1 रिस्पेक्टिव्हली. प्रत्येक म्हणजे आपण काय म्हणलं एम घेतलेले आपण पॅरल बँड पास फिल्टर त्यालाच M-1 म्हणजे आपण 0 पासून स्टार्ट केले म्हणून FM फ्रिक्वेन्सी म्हणजे FM फ्रिक्वेन्सी आपल्याला इथून दिलेलं आहे. ऑल द एनव्हलप डिटेक्टर अप्लाय देअर आउटपुट टू द डिव्हाइस दॅट डिटरमाइन which detector the output is largest and transmit that output to value to n bit A to D converter. त्याच्यामध्ये सर्वात मोठी जी फ्रिक्वेन्सी आहे तिला पुढे A to D कन्व्हर्टरला अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला तो पास करते n बिट. ओके, फर्दर आउटपुट AD कन्व्हर्टर टू सिरियल फॉर्मॅट विथ द हेल्प ऑफ सिरियल टू पॅरलल कन्व्हर्टर. आणि त्याच्यानंतर त्याचं एडीसी कन्व्हर्टर झालं तर कशाला देतो, हा आपल्या पॅरलल टू सिरियल कन्व्हर्टरला. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला आउटपुट भेटतं तो बीट मध्ये भेटतो. हेच कशामध्ये सांगितलं, रिसिव्हर, आणि याचं उलट असतं ट्रान्समीटर. ओके, हे झालं क्वेश्चनचा पुरा सार. इतकं जर तुम्ही लिहिलं क्वेश्चन मध्ये तुम्हाला पूर्णपैकी मार्क भेटणार. व्हिडिओ आवडला असतील नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजे आपली सर्व प्लेलिस्ट याच्यानंतर येणारच आहे, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलला